मान्यवरांचं स्वागत करत मिलिंदजी आपल्यापासून सुरुवात करेल. काय की राज्यात विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. तर महायुतीत मोठा भाऊ असलेला भाजप मित्रपक्षांच्या हक्कांवर गदा आणतोय असा आरोप राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सातत्याने होतोय. आपण एक पत्रकार म्हणून या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहताय? अरे मुख्य असं अत्यंत कॉम्प्लिकेटेड असं सिच्युएशन निर्माण झालेली आहे. अर्थात सकाळचं मुख्यमंत्र्यांचं जे विधान होतं की हा विषय संपलेला आहे आणि बऱ्यापैकी शांतता अशी पसरत चाललेली होती की आता भले शिवसेनेचा आग्रह होता 7 जागांचा, परंतु 4 पर्यंत ते आलेले आहेत. त्याच्यामुळे आणि पुन्हा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जी बैठक झाली त्याच्यानंतर हा विषय सुटला किंवा तो संपला असं एक साधारणपणे समज पसरला होता. परंतु पुन्हा एकदा खासदार सौरभ भव्याच्या संदर्भात तिथे गेले आणि त्यांनी ती चर्चा सुरू केली. त्याच्यामुळे हा जो एक काय म्हणतो आपण अनिश्चितता आहे ती अजूनही आहे आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तो एक तिढा अजूनही सुटला आहे की नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. मुळात विषय असा आहे की ठाण्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांना मला वाटतं कमिटमेंट झालेली होती. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याची जागा सोडली आहे असं सांगितलेलं होतं. असं असताना पुन्हा त्यांचाच खासदार तिकडे का जातो हे ह्याचं खरं म्हटलं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. आणि मग भारतीय जनता पक्ष पुन्हा काही वेगळ्या पद्धतीचं काही खेळी खेळते आहे का आणि एकनाथ शिंदे त्याला मध्ये कसे ते सामोरे जाणार आहेत हा खरा म्हटलं तर आता प्रश्न आहे. बरोबर. नंबर गेमचा तुम्ही म्हणाल विचार केलात तर डेफिनेटली बीजेपीची पोझिशन ही स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे हा खेळ संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या हातातच राहणार आहे. आणि एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्ती काय म्हणू आपण त्यांना खेळवत राहणं किंवा त्यांना त्याच्यावर प्रेशर टॅक्टिक्सचा वापर करणं, कारण की अन्य जागा पण त्यांना पाहिजे होत्या परंतु त्या तिथे सगळीकडेच तडजोड झाल्यामुळे खरं म्हटलं तर हा आता प्रेशर किंवा आता बार्गेनिंग वाढवणं किंवा कमी होणं हा विषय आता राहिलेला नाहीये. परंतु ठाण्यामध्ये डेफिनेटली एकनाथ शिंदे ठाणं कधीच सोडणार नाहीत. ते त्या मतदारसंघातले आहेत, त्यांचा तो होम पिच आहे आणि त्या होम पिचवर कुठचाही मला असं वाटतं राजकीय पुढारी कॉम्प्रोमाइज करायला तयार होणार नाही. खास करून अलीकडे जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षाने माधवी नाईक यांना सुद्धा तिकीट दिलेलं म्हणजे उमेदवारी दिलेली होती. तर भारतीय जनता पक्ष आपली ताकद जी आहे विधान परिषदेत असेल नगरपालिकांमध्ये आहे ही वाढवायला लागलेली आहे. अशा वेळेला ठाणं सोडणं हे शिवसेना एकनाथ शिंदेना परवडणारं नव्हतंच. आणि त्या संदर्भात त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कमिटमेंट मिळाल्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध होत असताना पुन्हा हा विषय चर्चेला आलेला आहे. त्याच्यामुळे खूप सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. मला स्वतःला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीच्या ज्या हालचाली होतात कारण की एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध जे आहेत ते फारसे काय सलोख्याचे नाहीत. आपण बघतो नवी मुंबईतनं गणेश नाईक त्यांना विरोध करत असतात, ठाण्यातनं सुद्धा संजय केळकरांच्या माध्यमातून त्यांना विरोध होत असतो. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी कॉर्नर करायचा प्रयत्न हा डेफिनेटली ठाण्यातच होत आहे. आणि त्याला तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाच्या जे प्रादेशिक नेतृत्व आहे त्यांनी अजूनपर्यंत तरी कुणाला ते थांबवलेलं नाहीये. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचं भवितव्य जे आहे ते जरी या निवडणुकीवर अवलंबून नसलं तरी महाराष्ट्राचं पुढचं राजकारण जे आहे ते त्याच्यावर डेफिनेटली अवलंबून आहे. मला एक जाता असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता ही आता संपली की काय आणि आता त्यांचं उपद्रव मूल्य वाढायला लागले की काय अशा पद्धतीचा एक निष्कर्ष भारतीय जनता पक्षात बहुतेक आता काढला जाऊ लागला असावा. कारण की महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्याची जर कोणाची आता जर ताकद असेल किंवा ज्याला आपण सिरियस कंटेंडर म्हणू तर ते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेतनं येऊन इकडे मुख्यमंत्री पद मिळवलं आणि एक स्वतःच महाराष्ट्रव्यापी एक इमेज तयार केलं. त्यामुळे त्यांच्यापासून सर्वात जास्ती धोका आहे
बरोबर आहे. आणि भारतीय त्या जनता पक्षाला. पार्श्वभूमीवरती या जागांचा तिढा सोडवणं अत्यंत